सुरेखाताईंच्या पतीचा स्वर्गवास होऊन काहीच दिवस झाले होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांचा 13वा झाला होता. पती गेल्याच्या दुःखातून अजूनही सुरेखाताई सावरल्या नव्हत्या. त्या सतत आपल्या पतीच्या आठवणीमध्ये रडत असायच्या. अचानक एके दिवशी त्यांच्या मुलाने आणि सुनेने येऊन त्यांना आपला निर्णय ऐकवला. मुलगा म्हणाला, आई, जाणारा तर निघून गेला, मग आता तू काय आयुष्यभर त्यांच्या आठवणीमध्ये अशीच रडत राहणार आहेस का? उठ आणि तुझ्या कामाला लाग. घरामधील सर्व किराणा सामान संपले आहे. सुरेखा त्यांची सासू म्हणाली, सागर बाळा, आईची अवस्था तर बघ. अरे, तुला तुझ्या आईची जराही दया येत नाही का? सागरची बायको सुजाता म्हणाली, आजी, जर तुमच्याकडून काही होत नाही तर मग असे फालतू लेक्चर द्यायचे बंद करा. शेवटचे सांगते, ह्या घरात राहायचे असेल तर गुपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहा. त्यानंतर सुजाता तिच्या सासूला म्हणाली, आई, सागर तुम्हाला काय बोलला ते समजले नाही का? तुम्ही कितीही रडलात तरी बाबा परत येणार आहेत का? असे बोलत सुजाताने सासूच्या हातात डबा दिला आणि म्हणाली, हा घ्या तुमचा डबा आणि निघा कामावर जायला. सुरेखाताई सुनेच्या समोर हात जोडत म्हणाल्या, सुनबाई, आणखी काही दिवस तर मी कामावर जाणार नाही. अगं, लोक काय म्हणतील? नवऱ्याला जाऊन अजून 15 दिवसही झाले नाही आणि त्याची बायको बाहेर फिरायला देखील लागली. तेव्हा सुजाता रागाने म्हणाली, हे बघा सासूबाई, लोक काय म्हणतात काय नाही याच्याशी मला काही देणे घेणे नाही. मला फक्त पैशांची मतलब आहे. बाकी ते नावे ठेवणारे लोक येणार आहेत का आपले घर चालवायला? तरीही सुरेखाताई जागच्या उठल्या नाहीत. तेव्हा सुजाता म्हणाली, ठीक आहे, नका जाऊ कामावर, पण आता तुम्ही आणि तुमची ती म्हातारी सासू, तुम्ही दोघीही तुमचे कपड्यांचे गाठोडे उचला आणि निघा इथून. तेव्हा मात्र सुरेखाताई मुलाला म्हणाल्या, अरे सागर, सुनबाईला समजावून सांग, बघ ती कशी बोलत आहे माझ्याशी. तेव्हा सागर म्हणाला, आई, ती बरोबर बोलत आहे. अगं, जर तू घरामध्ये बसून राहशील तर घर कसे चालणार? आपण उपाशी मरू. त्यामुळे सुजाता जे बोलत आहे ते तुला ऐकावे लागेल, नाहीतर ती तुम्हा दोघींना घराबाहेर काढेल. मग मात्र तू आणि आजी माझ्याकडे तक्रार करू नका. तेव्हा मी तिला काहीही बोलू शकणार नाही. लगेच सागरची आजी म्हणाली, सागर, तुझी बायको का काढेल आम्हाला घराबाहेर? हे घर माझ्या मुलाचे आहे, त्यामुळे आम्हा दोघींना घराबाहेर कोणीही काढू शकत नाही. पतीचे निधन होऊन काहीच दिवस झाले, त्यामुळे घरात आणखी वाद नको म्हणून सुरेखाताईंनी आपल्या सासूला गप्प राहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या, सासूबाई, आधीच तुम्ही आजारी आहात, काही बोलू नका. उगाच तुम्हाला त्रास होईल. शांत बसा. कधी ना कधीतरी मला कामावर जायचंच आहे. सागर आणि त्याची बायको बरोबर बोलतात. जर मीच कामावर गेले नाही तर आपले घर कसे चालणार? असे बोलताना सुरेखाताईंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले आणि त्या कामावर निघून गेल्या. रस्त्याने चालत जात असताना आजूबाजूच्या बायकासुद्धा सुरेखाताईंकडे दयनीय नजरेने पाहत होत्या आणि त्यांच्या मुलाला आणि सुनेला दोष देत होत्या. बिचाऱ्या सुरेखाताई गुपचूप खाली मान घालून निघून गेल्या. कामावर गेल्यानंतरही त्यांचे कामात लक्ष लागत नव्हते. आपला नवरा ह्या जगात नाही हे दुःख पचवणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. त्यांच्या डोळ्यासमोर मागच्या काही दिवसात जे काही घडले ते जसेच्या तसे दिसू लागले. जेव्हा त्यांचे पती चंद्रकांतराव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा सुरेखाताईंना घरचे सर्व पाहावे लागायचे. त्या दिवसभर हॉस्पिटलमध्ये पतीजवळ बसून असायच्या. रात्री देखील सागर त्याच्या बाबांजवळ थांबत नव्हता. सुरेखाताईंची तारेवरची कसरत व्हायची. एके दिवशी सकाळी आई स्वयंपाक करत असताना सागर आला आणि म्हणाला, आई, एक बोलतो, त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, आता आपण बाबांवर जास्त पैसे खर्च करू नयेत असे मला वाटते. आई, मला काय म्हणायचे आहे हे तुला समजते ना? हे बघ, तू समजण्याचा प्रयत्न कर. कारण आता जर आपण बाबांवर पैसे खर्च केले तर ते पैसे वाया जातील. अगं, डॉक्टरांनी देखील सांगितले आहे की त्यांची काही खात्री देऊ शकत नाही. डॉक्टर सरळ बोलले की नाही, आता सर्व काही देवाच्या हाती आहे म्हणून. मी काय म्हणतो आई, तू इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार कर. अगं, आता आमचेही कुटुंब होणार आहे आणि तसेही
पैसे कसेही वापरायला आपल्याकडे काही पैशांचे झाड नाही. सुरेखाताईंनी सागरकडे पाहिले आणि म्हणाल्या, एक बोलू सागर? जेव्हा तू माझ्या पोटात होतास तेव्हा अचानक माझी तब्येत खूप बिघडली. रक्त तपासणी केल्यानंतर ठाऊक झाले की मला चिकनगुनिया झाला होता. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्याच्या काही तासानंतर डॉक्टरांनी सांगितले होते की हा मुलगा जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस जगेल आणि जर मुलगा वाचला तर मानसिक रूपाने तो आजारी असेल. जर तुम्ही याच्यावर उपचार केले तर ठाऊक नाही किती खर्च येईल आणि बाळ जगण्याची गॅरंटी नाही. आईचे बोलणे ऐकून सागर तोंड वाकडे करत म्हणाला, मग तेव्हा तर तुम्ही लोकांनी माझ्यावर उपचार न करण्याचा निर्णय घेतला असेल, हो ना? तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, बाळा, तेव्हा आमच्या नातेवाईकांनी तुझ्या बापाला खूप समजावले होते. म्हणत होते की देवाला वाटले तर तो तुमच्या पदरी दुसरे मूल देईल. जर डॉक्टर म्हणाले की बाळ जगू शकणार नाही तर त्याच्या उपचारासाठी पैसे घालवून काय उपयोग? पण सागर, तेव्हा तुझे वडील म्हणाले, असे कसे? डॉक्टर म्हणाले म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? आपण प्रयत्न करत राहायचे. त्यामुळे आता ह्या बाळाच्या देखभालीची जबाबदारी आमची आहे. त्यांनी आपले सर्व काही पणाला लावले होते. एवढेच काय, तुझ्या बाबांनी पैसे कमी पडले म्हणून त्यांच्या नावे असलेली वडिलोपार्जित घरसुद्धा विकले. कारण त्यांना तुला गमवायचे नव्हते. त्यांना तू हवा होतास, कारण ते तुझ्यावर मनापासून प्रेम करायचे. ते कधीच तुला भार समजत नव्हते. आणि आज तेच बाबा तुला भार वाटत आहेत? हे तर बरोबर नाही ना बाळा. सागर रागाने म्हणाला, आई, सर्वांचे नशीब माझ्यासारखे नसते ना. बाबांना तेव्हा नक्की वाटले असेल की जिथे ते पैसा लावत आहेत तिथे त्यांना यश मिळेल. आणि मला बाबांबद्दल असे अजिबात वाटत नाही की बाबा जगतील म्हणून. अगं आई, आयुष्य तर एक जुगार आहे आणि जर आपल्याला माहिती आहे की पुढे आपण हरणार आहोत तर मग पैसे का लावायचे? आणि एक गोष्ट, बाबांच्या आजाराबद्दल मी त्यांच्या ऑफिसमध्ये कळवले आहे. त्यामुळे असेही होऊ शकते की त्यांच्या ऑफिसची काही माणसे तुला भेटायला येतील. तेव्हा तू त्यांना सांग की माझे पती आता नोकरी करू शकणार नाहीत. त्यामुळे ही बाबांची नोकरी तर तुला मिळायला हवी. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, अरे, तू असे का बोलत आहेस सागर? मी कशी नोकरी करू? अरे, तू दिवसभर घरात बसून असतोस आणि आता तुझे लग्नही झाले आहे. तुझी बायको गरोदर आहे. अरे, नोकरीची जास्त गरज तुला आहे बाळा. तुला ठाऊक आहे ना, तुला नोकरी नव्हती म्हणून तुझे लग्न होत नव्हते. तुझ्या सासरच्या लोकांनी तुझ्या वडिलांची नोकरी आणि प्रॉपर्टी पाहून सुजाताचे लग्न तुझ्यासोबत लावून दिले. अरे सागर, तुझ्या बाबांनी खूप कष्ट करून हे सर्व मिळवले आहे आणि त्यांच्यामुळेच तर आज आपल्या डोक्यावर हे छप्पर तरी आहे. म्हणून सांगते, ती नोकरी तुला मिळाली तर तुला नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकावे लागणार नाही. आणखी किती दिवस नोकरी न करता घरात बसून राहणार आहेस? तेव्हा सागर रागाने म्हणाला, अगं आई, जेवढे सांगतोय तेवढेच करत जा. तुला बाबांची नोकरी मिळाली तर चांगलेच आहे आणि मीही स्वतःसाठी कुठेतरी नोकरी शोधतो. आपण दोघांनीही नोकरी केली तर घरात दोघांची कमाई येईल. आई म्हणाली, अरे सागर, मी एक गृहिणी आहे. आजपर्यंत तुझ्या बाबांनी मला बाहेरचे कोणतेही काम करू दिले नाही आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी बाबांच्या ऑफिसमध्ये नोकरी करावी म्हटले तर माझे शिक्षण काही जास्त नाही. मी फक्त 8वी पास आहे. मग ती नोकरी मला कशी मिळेल? तेव्हा सागर म्हणाला, आई, कसलीही नोकरी मिळू देत, मग ती शिपायाची असू देत किंवा झाडू मारायची. आपल्याला काय, फक्त पैसे मिळाल्याशी मतलब. तेव्हा तिथेच उभी असलेली सागरची बायको म्हणाली, आई, तुम्ही खूप विचार करत आहात. एखादी दुसरी कोणी असती तर घरातील परिस्थिती पाहून केव्हाच हो म्हणाली असती. त्या तिघांचे बोलणे सुरेखाताईंच्या सासूबाई ऐकत होत्या. त्या येऊन म्हणाल्या, मग सुजाता, एखादी दुसरी कोणी कशाला? तूच कर ना ती नोकरी. मी हे ऐकले आहे, तूही काही जास्त शिकलेली नाहीस, तेव्हा तुलाही मिळेल माझ्या चंद्रकांतच्या ऑफिसमध्ये झाडू मारायची नोकरी. सुजाता म्हणाली, ओ आजी, तोंड सांभाळून बोला. मी इथे घरात झाडू मारत नाही
आणि तुम्ही मला चक्क ऑफिसमध्ये झाडू मारायची नोकरी कर म्हणून सांगत आहात का? हे बघ सागर, तुझी आजी काय बोलते आहे. मी हे घर सोडून निघून जाईन हा, आत्ताच सांगते. सागर आजीवर ओरडला. आजी, अगं तुला बोलायची काही अक्कल आहे की नाही? मध्ये का बोलतेस तू? तुला माझा संसार मोडायचा आहे का? सुरेखाताई म्हणाल्या, सागर, आजीची अक्कल काढण्याइतपत मोठा झाला आहेस का? ठीक आहे, तुमचे म्हणणे आहे ना मी नोकरी करावी, तर करेन मी कसलीही नोकरी. बिचारा सुरेखाताई अखेर दोष कोणाला देणार होत्या? आपल्या नशिबाला की आपल्या मुलाला की आपल्या संस्कारांना? त्या मनात देवाकडे प्रार्थना करायला लागल्या की कसेही करून त्यांचे पती बरे व्हावेत. त्यांनी आशा सोडली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून फोन आला की तुमच्या पतीला ॲम्ब्युलन्सने घरी आणण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीतरी हवे, तर तुम्ही घरच्या कोणालाही पाठवून द्या. सुरेखाताई म्हणाल्या, पण त्यांना इतक्यात घरी का आणत आहात? तेव्हा ते लोक म्हणाले की तुमच्या मुलाने आम्हाला तसे सांगितले आहे की तो आता हॉस्पिटलचा खर्च उचलू शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्या. पेशंटला तुमच्या जबाबदारीवर घेऊन जात आहात, तर त्यासाठी पेपर्सवर तुमची सही लागेल. एवढे बोलून त्याने फोन ठेवला. सुरेखाताईंना भयंकर राग आला. त्यांनी रागात सागरला आवाज दिला. सागर, कुठे आहेस तू? आईचा आवाज ऐकून सागर खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, काय झाले आहे? माझ्या नावाने का ओरडत आहेस? तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, हॉस्पिटलमधून आताच फोन आला होता की तू डॉक्टरांना म्हणालास उपचारांचा खर्च तुला झेपणार नाही. का बोललास तू असे? अरे तू कधी पैसे खर्च केले आहेत बाबांवर? हे बघ आई, मला मान्य आहे की मी बाबांच्या उपचारांसाठी पैसे दिले नाहीत, पण बाबांचे तर पैसे खर्च होत आहेत ना. अगं बाबांचे पैसे काय किंवा माझे पैसे काय, एकूण एकच ना. आई, अगं बाबांना हॉस्पिटलमध्ये ठेवून काय उपयोग आहे? ते तर जगणार नाहीत. जेवढे दिवस जगतील तेवढे दिवस ते घरात राहतील. हॉस्पिटलमध्ये राहून त्यांचे आयुष्य काही वाढणार नाही. मी तर म्हणतो आई, तू तर खुश व्हायला पाहिजे की त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आपण सर्वजण बाबांच्या जवळच असू. तिथेच बाजूला कोपऱ्यात बसलेल्या सुरेखाताईंच्या सासूबाई म्हणाल्या, अरे देवा, हा असा कसा दगडाच्या काळजाचा मुलगा दिलास तू माझ्या मुलाच्या पोटी? हे ऐकण्यापेक्षा मला वर का बोलवत नाहीस देवा, असे म्हणून त्या रडायला लागल्या. अरे सागर, हा दिवस पाहण्यासाठी आईवडील तुला मृत्यूच्या दारातून परत घेऊन आले आहेत का? यावर सुजाता म्हणाली, झाली का तुमची बडबड सुरू? आजी, तुम्ही गप्प बसा. या घरात कमावणारा एकही नाही आणि खाणारे हजारो आहेत. सागर, अरे लोकांच्या घरी तर एक म्हातारा किंवा म्हातारी असते आणि इथे आपल्या घरात म्हाताऱ्यांची फौज उभी आहे. सागर म्हणाला, आजी, जर बाबा वाचतील याची डॉक्टरांनी खात्री दिली असती तर मग आपण त्यांना आणखी चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. पण डॉक्टरांनी सांगितले आहे की बाबांची काही जगण्याची गॅरंटी नाही. सुजाता म्हणाली, जर बाबांच्या जगण्याची गॅरंटी देत नाही आहेत तर पैसे खर्च करण्याची काय गरज? समजा काहीतरी दैवी चमत्कार झाला आणि जर बाबा ठीक झाले तरीही त्यांचा काही उपयोग नाही. त्या आईंचे आणखी एक काम वाढेल. आता त्या सासूचे सर्व काही करतच असतात, पण बाबा जर नीट झाले तर त्यांना नवऱ्याचे देखील सर्व करावे लागेल. मी तर म्हणते, घरातील इतर लोकांना त्रास देण्यापेक्षा माणसाने त्याचे हातपाय चालतात तोपर्यंत जगावे. सुरेखाताई निराश होऊन आपल्या सुनेच्या बोलणे ऐकत होत्या. तोवर आजे सासू म्हणाली, अगं तुझे हातपाय चांगले आहेत तरी तू तुझ्या सासूला त्रास देतेस, त्याचं काय? आणि तू कधी म्हातारी होणार नाहीस का की जन्माला येताना अमृत पिऊन आली आहेस? सुजाताला राग आला आणि म्हणाली, मला ह्या म्हातारीच्या तोंडी लागायला वेळ नाही. असे बोलून सुजाता सागरबरोबर खोलीमध्ये निघून गेली. सुरेखाताईंनी आपल्या सासूबाईंचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, सासूबाई, मी तुम्हाला सांगितले होते की नाही त्या सुजाताच्या नादी लागू नका म्हणून. थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. असे बोलून सुरेखाताईंनी आपल्या सासूला शेवयाचा उपमा करून दिला आणि म्हणाल्या, आई, आज जास्त काही बनवू शकले नाही, हेच खाऊन घ्या. आणि हो, आठवणीने औषधे घ्या. तोपर्यंत मी हॉस्पिटलमधून यांना आणण्याचे बघते.
सागर त्याच्या खोलीतून म्हणाला, आई, जाण्याची काही गरज नाही. ते लोक बाबांना ॲम्ब्युलन्समध्ये पाठवतील आणि तरीही जर तुझी जाण्याची इच्छा आहे तर जा. सुरेखाताईंच्या सासूबाई रडवेल्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, तू खरंच खूप धीराची आहेस. तुझा एवढा मोठा मुलगा असूनही सगळीकडे तूच एकटी धावपळ करतेस. जा जा, आता तुलाच सर्व काही करायचे आहे. काही वेळाने सुरेखाताई आपल्या पतीला घेऊन घरी आल्या. आल्याबरोबर त्यांची सून म्हणाली, आई, आम्ही तुमची आणि बाबांची राहण्याची व्यवस्था ह्या बाहेरच्या खोलीमध्ये केली आहे. कारण जर बाबांना तुमच्या खोलीमध्ये ठेवले तर त्यांच्या औषधांचा वास घरभर पसरेल आणि तो घाण वास मला अजिबात आवडत नाही. बाबांना पाहायला त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे येतील, त्यामुळे ते बाहेरच्याच खोलीमध्ये ठीक आहेत. अहो, मी बरोबर बोलतीये ना? सागर काही बोलला नाही, पण सुरेखाताई म्हणाल्या, काय बरोबर आणि काय वाईट, जे तुम्ही लोक कराल ते सर्व ठीक आहे. सुरेखाताई नवऱ्यासह बाहेरच्या खोलीमध्ये शिफ्ट झाल्या. त्यांना असे वाटत होते की त्यांना घरातील प्रत्येक वस्तूंपासून वेगळे केले आहे. जेव्हाही सुरेखाताई स्वयंपाकघरामध्ये किंवा आपल्या खोलीकडे जायच्या तेव्हा सुजाता त्यांना म्हणायची, काय पाहिजे आहे तुम्हाला? जर काही हवे असेल तर मला सांगा. त्या खोलीमध्ये मी माझ्या महत्त्वाचे सामान ठेवले आहे. सुरेखाताई स्वतःच्या घरामध्येच परक्या झाल्या होत्या. एके दिवशी त्यांच्या पतीच्या ऑफिसमधली काही लोक त्यांना भेटायला आले. सागरने आधीच सांगून ठेवले होते की आई, जे मी सांगितले तेच बोलायचे. तेव्हा सुरेखाताई तसेच बोलल्या. तेव्हा एक कर्मचारी म्हणाला, ताई, तुम्ही त्यांची नोकरी कशा करू शकाल? त्यापेक्षा तुम्ही व्हॉलेंटरी रिटायरमेंटचा निर्णय घ्या. तुम्हाला चंद्रकांतच्या व्हॉलेंटरी रिटायरमेंटचे पैसे मिळतील. त्यासाठी तुम्हाला काही करावे लागणार नाही. आम्ही सर्व व्यवस्था करू. ताई, हे सर्व आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगतोय. तेव्हा सागर दुरून आपल्या आईला इशारे करत होता. त्यामुळे शेवटी सागर बोलल्याप्रमाणे झाले. त्यांना ऑफिसवाल्यांनी पतीच्या चांगल्या स्वभावामुळे त्याच ऑफिसमध्ये छोटीशी नोकरी दिली. चंद्रकांतरावांना हॉस्पिटलमधून घरी आणून आठवडासुद्धा झाला नसेल की त्यांचा मृत्यू झाला. बिचाऱ्या सुरेखाताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. नवऱ्याला जाऊन 15 दिवस झाले नव्हते की सागर म्हणाला, आई, आणखी किती दिवस रडत राहणार आहेस? जा बरं कामावर आणि ऑफिसमध्ये जाऊन तुझे काम समजून घे. अगं आई, तू जर कामावर गेली तरच आपल्या घरी 4 पैसे येतील. त्याची आजी म्हणाली, असा कसा मुलगा आहेस तू? देवाने तुझ्यासारखा मुलगा कोणाच्याही पोटी न देवो. अरे, ज्या वयामध्ये मुले कमावून आईवडिलांना खाऊ घालतात, त्याच वयात तू आपल्या स्वतःच्या खर्चासाठी आईला काम करण्यास पाठवत आहेस. अरे सागर, देवाला तरी घाबर, तो सर्व पाहतोय. तेव्हा सागर म्हणाला, आजी, आता तर बाबा नाहीत, त्यामुळे मला कसलीच भीती नाही. तुला नीट माझ्या शब्दात सांगतोय, ह्या छताखाली राहायचे असेल तर गुपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहा, नाहीतर तुला कोणत्या तरी वृद्धाश्रमात सोडून येईन. यावर सुरेखाताई म्हणाल्या, सागर, असे का बोलत आहेस तू? मी जिवंत असेपर्यंत आई कुठेही जाणार नाहीत. मी उद्याच ऑफिसमध्ये जाईन. एवढे बोलून सुरेखाताई आपल्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडायला लागल्या. हळूहळू दिवस सरत होते. त्यांना MSCB ऑफिसमध्ये एका शिपायाची नोकरी मिळाली होती, जिथे फाईल इकडून तिकडे ठेवणे किंवा कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे, त्यांना चहापाणी देणे अशी कामे करावी लागायची. घरातील सर्व कामे करून पुन्हा ऑफिसमध्ये येऊन अशा पद्धतीचे कामे करून सुरेखाताईंची अवस्था वाईट होत चालली होती. जेव्हा मुलांना आईवडिलांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो तेव्हा बहुतेक असेच होते. एके दिवशी सागर त्याच्या एका नवीन मित्रासोबत लाईट विभागाच्या ऑफिसमध्ये गेला होता. बोलता बोलता ऑफिसर म्हणाला, ताई, ती 502 नंबरची फाईल घेऊन या. सुरेखाताईंनी ती फाईल त्या ऑफिसरला आणून दिली. तेव्हा त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या आपल्या मुलाकडे म्हणजे सागरकडे गेली. त्याला पाहून त्यांच्या तोंडून निघाले की, सागर बाळा, तू इथे कसा? सागर त्याच्या आईला पाहून थबकला. आता त्याच्या मित्रालाही सागरची आई आहे हे समजले तर त्याचा अपमान होईल, म्हणून तो निर्लज्जपणाने म्हणाला, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही.
उगाच ओळख काढून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. इथे कामे करायला येता की ओळख काढून गप्पा मारायला येता? त्याचा मित्र म्हणाला, अरे सागर, एवढा का रागवत आहेस त्यांना? सागर म्हणाला, अरे बघ ना, कोणास ठाऊक कोण आहे ही बाई. मला माझ्या नावाने बोलत आहे. हिची लायकी तर आहे का माझ्या बाजूला उभी राहण्याची? तेव्हा सुरेखाताई हात जोडून म्हणाल्या, माफ कर बाळा, बहुतेक या म्हाताऱ्या डोळ्यांना दिसले नाही. एवढे बोलून त्या बाहेर निघून गेल्या आणि रडायला लागल्या. संध्याकाळी जेव्हा सुरेखाताई घरी पोहोचला तेव्हा मुलगा आणि सून दारातच उभे होते. सून म्हणाली, काय गरज होती ग म्हातारे सागरला त्याच्या मित्रांच्या समोर बेटा म्हणून हाक मारायची? का ओळख दाखवलीस? अगं, सागरच्या मित्रांना जर समजले असते की तू शिपाई म्हणून तिथे काम करतेस तर त्याची किती इज्जत गेली असती आपल्या मित्रासमोर. सुरेखाताई म्हणाल्या, सुनबाई, मी तुझी सासू आहे आणि सासूला अशी बोलण्याची पद्धत आहे का? आणि राहिली गोष्ट इज्जतीची, तर बाळा, इज्जत असते ना, ती माणूस आपल्या स्वभावामुळे वागणुकीमुळे मिळवतो. आणि सागरने तर असे काहीच काम केले नाही ज्यामुळे त्याचे नाव आणि इज्जत खराब होईल. सागर, आजपर्यंत तुला तुझ्या वडिलांच्या नावामुळे लोक ओळखतात. अरे, जे शिपायाचे काम करून मी पैसे कमावते त्याच पैशांवर तू आणि तुझी बायको जगत आहात, तेव्हा तुमची इज्जत जात नाही का? सागरची आजी म्हणाली, सुनबाई, मला माफ कर, पण मला आता बोलू देत. जे काम तू आणि चंद्रकांतने ह्या आधीच करायला हवे होते ते मी आज करते. मग भले याने मला वृद्धाश्रमात नेऊन सोडले तरी चालेल. सागर बाळा, एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तुझा खूप लाड झाला आणि त्या लाडामुळेच तू बिघडला आहेस. एकतर शिक्षण कमी, घरातील बाहेरील कामे करायची नाहीत, नोकरी करायची नाही. अरे, लग्न होऊन आता तुला मूल होण्याची वेळ आली तरी तुला तुझी जबाबदारी समजली नाही. तुला फक्त आईवडिलांच्या पैशांवर आईश करायला पाहिजे. त्या दिवशी तू काय म्हणाला होतास की माझ्यामुळे तुझा संसार मोडेल? अरे, तू ह्याला तुझा संसार म्हणतोस का? सागर, अरे, नवरा बायकोने एकत्र झोपणे याला संसार म्हणत नाहीत, तर नवऱ्याने कष्ट करून कमावून आणलेल्या पैशातून बनवलेली भाकरी आपल्या कुटुंबासोबत खाणे याला संसार म्हणतात. तू एक बिघडलेला आणि त्याच्यावर काकणभर बिघडलेली तुझी ही बायको तुला मिळाली, हे आमचे कमनशीब. सागरला भयंकर राग आला होता. तो म्हणाला, आजी, आता तर मी तुला ह्या घरामध्ये ठेवणारच नाही. तेव्हा सुजाता म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. आजींमुळेच घरामध्ये भांडणे होतात. आजी म्हणाली, मी खरे बोलते ना, ते तुम्हाला बरोबर लागते. हे बघ सुजाता, तुझा नवरा चुकतोय हे समजत असूनही जर तू तुझ्या नवऱ्याची साथ देत असशील तर उद्या तुझी मुले तुझ्यासोबत सुद्धा तसाच व्यवहार करतील. कारण आपण जे पेरतो तेच उगवते. सागर म्हणाला, मला तर वाटते ह्या आईचे आणि आजीचे डोके बिघडले आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढत नाही तर मीच आत्ताच्या आत्ता ह्या घरातून निघून जातो. बाबांना तर मी मोखाग्नी दिला, पण जर मी हे घर सोडून निघून गेलो तर विचार करा, तुम्हा दोघींना मुखाग्नी कोण देईल? कोण तुम्हाला स्मशानभूमीत घेऊन जाईल? एवढे बोलून दोघे पती पत्नी हसायला लागले. नातवाचे असे शब्द ऐकून आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी कोणास ठाऊक सुरेखाताईंमध्ये एवढे साहस कुठून आले. त्यांनी आपल्या सासूचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, नाही आई, तुम्ही आता रडणार नाहीत. अजूनही तुमची ही सून जिवंत आहे. आणि तू काय म्हणालास सागर, तू इथे राहणार नाहीस तर आम्हाला विचारणारे कोणी नसेल? मग तू असे कर, तुम्ही दोघे तुमचे सामान बांधा आणि ह्या घरातून चालते व्हा. आम्ही दोघी एकमेकींना सांभाळू. सुजाता म्हणाली, आई, तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलत आहात तुम्ही? सासू म्हणाली, आता बोलण्याची नाही तर करण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि म्हणाल्या, सर, मी स्वर्गीय चंद्रकांत जगताप यांची पत्नी सुरेखा जगताप बोलत आहे. मी उद्यापासून कामावर येणार नाही. कृपा करून मला माझे व्हॉलेंटरी रिटायरमेंट द्या, कारण मी आता माझ्या सासूची सेवा करण्यासाठी घरी राहू इच्छिते. सागर त्याच्या आईला इशारा करून गप्प राहण्यास सांगत होता आणि त्यांनी सागरचे काहीही ऐकले नाही आणि त्यांनी लगेच दुसरा कॉल पोलीस स्टेशनला लावला. त्या म्हणाल्या, इन्स्पेक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून मला त्रास देत आहेत
आणि मी कमावलेल्या पैशांवर आपला अधिकार सांगत आहेत. जर तुम्ही माझी मदत कराल तर माझे म्हातारपण व्यवस्थित जाईल. असे बोलून त्यांनी पोलिसांना आपला पत्ता दिला आणि फोन ठेवला. सागर म्हणाला, आई, हे तू चांगले केले नाहीस. तुला ठाऊक आहे ना, तुझी सून आई होणार आहे. तुला तुझ्या नातवाचे तोंड पाहायचे नाही का? तेव्हा सुरेखाताई म्हणाला, मुलगा आणि सून दोघांचे तोंड पाहून मन भरले आहे. तुम्ही असे करा, तुमच्या मुलाला स्वतःच्या हिमतीने जन्माला घाला आणि जर झालेच तर त्याच्यावर चांगले संस्कार करा. कारण तो मोठा झाल्यानंतर तुमच्यासोबत तुमच्यासारखा वागू नये जसे तुम्ही आमच्यासोबत वागला आहात. तुझे वडील आजारी असताना तू जे काही वागलास, बोललास ते मी कधीच विसरू शकणार नाही. मी तुला कधीच माफही करणार नाही. असे बोलल्यावर सागरने खूप गोंधळ घातला. आजूबाजूचे लोकही जमा झाले. काही वेळाने पोलीसही आले. तेव्हा दोघेही घाबरले. पोलीस सागरला म्हणाले, अरे किती नालायक मुलगा आहेस तू. म्हाताऱ्या आजीला आणि आईला असा त्रास देताना तुला जराही लाज वाटली नाही का? सागर आणि सुजाता दोघेही आईची माफी मागत होते. ते कधी आईच्या पाया पडायला लागले तर कधी आजीच्या. पण आजी म्हणाली, तुम्ही कितीही माफी मागितली तरी मी माझ्या सुनेच्या पुढे जाणार नाही. शेवटी आजी म्हणाली, सुनबाई, मी जर मेले तर मला तूच मुखाग्नी देणार आहेस आणि ह्या दोघांना माझ्याजवळ फिरकूही देऊ नकोस. असल्या नातवापेक्षा एक नात असती तर कमीत कमी माझ्या मुलाची, सुनेची ही अवस्था झाली नसती. अखेर त्यांच्या आत्मसन्मानाचा विजय झाला आणि त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतले आणि सर्व पैसे बँकेत जमा केले आणि त्यातून जे व्याज मिळायचे त्यातून ते स्वतःची आणि आपल्या सासूची देखभाल करायचे. त्यांनी आपली सर्व संपत्ती त्या वृद्ध माणसांच्या नावे केली ज्यांच्या मुलांनी सुद्धा कधी त्यांच्यासोबत अशी वागणूक दिली होती. मित्रांनो, कोणत्याही वयाची स्त्री असो, जर तिने आपला स्वाभिमान जपला तर कठोरातील कठोर पाऊल उचलू शकते. तिला कधी अबला समजण्याची चूक करू नये, कारण आई कधीच अबला नसते. ती तर सर्व शक्तिमान आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.